पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे येरती माई के दुःखाची जणिती नाही आदि अंती अवसानी अविनाश करी आपुल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे येरती माई के दुःखाची जणिती नाही आदि अंती अवसान तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरती माई के दुःखाची जणिती नाही आदि अंती अवसानी विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेणे विण जीवा सुख नोहे येरती माई के दुःखाची जणिती नाही आदि अंती अवसानी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिवंत पुतळे देहू निवासी पंचमवेद निर्माते नुसते निर्माण करणारे नव्हे तर तळागाळापर्यंत पोहोचवणारे जगद्गुरु संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील आणि सर्वांच्या परिचयाचा असणारा अभंग आज आपण सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी परिहार देणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य असतं। त्याप्रमाणे पवित्र नाम पवित्र गोलेगाव या गावामध्ये आज वैकुंठवासी श्रीमती मुक्ताबाई मारुती भोगावडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी या हरिकीर्तना रूपी सेवेचं आयोजन करण्यात आलं आणि ही सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडे आली हे माझं परम भाग्य। आता सेवेला सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी। पहिली गोष्ट, आपण बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही। काहीतरी उत्तर द्या, तुम्ही बोला मी पण बोलेल, तुम्ही आम्ही खेळीमेळी, आपण बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं हो की नाही।
आपण उठायचं नाही, शेजारच्याला उठू द्यायचं नाही. आपण झोपायचं नाही, शेजारच्याला झोपू द्यायचं नाही. चष्मावाल्यांकडे खास लक्ष ठेवा, कारण चष्म्याच्या आत ते कधी झोपी जातील याची गॅरंटी नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी मला सेवेची संधी दिली, हे माझं भाग्य आहे. कारण आपलं पहिल्या नंबरचं भाग्य असं आहे की आपण भारत देशात जन्माला आलो, ज्या देशाला माता म्हटलं जातं. कुठल्याच देशाला माता म्हटलं जात नाही, पण भारताला माता म्हटलं जातं. भारत माता. कुठल्याच देशाला अनेक नावे नाहीत, पण आपल्या भारताला 5 नावे आहेत. आर्यावर्त, अजनाफ खंड, भारत, हिंदुस्थान आणि इंडिया अशी 5 नावं आपल्या देशाला आहेत. ज्या देशामध्ये भगवंताचे अवतार झाले, ज्या देशामध्ये संतांचे अवतार झाले, अशा महान देशात आपण जन्माला आलो, हे आपलं पहिल्या नंबरचं भाग्य आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि अशा देशात आपण जन्माला आलो, हे आपलं पहिल्या नंबरचं भाग्य आहे. त्यानंतर आपलं दुसऱ्या नंबरचं भाग्य असं आहे की आपण या मानवी नरदेहात जन्माला आलो. अतिशय दुर्लभ असणारा हा मानवी नरदेह आपल्याला मिळाला, ज्याला संतांनी चांगलंही म्हटलंय आणि वाईटही म्हटलंय. आता वाईट म्हणण्याचं कारण असं, हा नासकाय, कुचकाय, सडकाय, नाशिवंत आहे. मदालसा वर्णन करते, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा. देह नाशिवंत, वरी चर्म घातलेले, कर्म कीटकांचा साधा. वरी चर्म घातले, कृमी कीटकांचा साधा. रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बाधा. रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बाधा. स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. पहिले मदालसा, सोहम जो जो रे बाळा. ते मदालसा, सोहम जो जो रे बाळा. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा. वरी चर्म घातले रे, कृमी कीटकांचा साधा. रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बाधा. मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. परी येते मदालसा, सोहम जो जो रे बाळा. परी येते मदालसा, सोहम जो जो रे बाळा. मदालसा वर्णन करते की हा देह नाशिवंत आहे, किंवा शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगांचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्रा शरीर ऐसे. किंवा माऊली वर्णन करतात, जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे संसाराचे बैसणे, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे. असं हे शरीर आहे. आणि म्हणून या शरीराला संतांनी वाईट म्हटलंय. आणि चांगलं म्हणण्याचं कारण असं, याच देही घडे देवाचे भजन, किंवा देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. याच नरदेहामध्ये आपल्याला भगवंताचं भजन करता येतं, आणि म्हणून या नरदेहाला संतांनी चांगलंही म्हटलंय. मग तू नाही कोठे आणि कहे ज्ञान. नाही कोठे आणि कहे ज्ञान. कोठे आणि कहे ज्ञान. याच देही घडे देवाचे भजन.
की पवित्र अशा भारत देशात जन्माला आला, नरदेहात जन्माला आला. मग नरदेहात जन्माला येऊन करायचं काय? तर 33 कोटी देवांपैकी कोणताही एक देव तुम्ही आपलासा करा. कारण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं आपल्याला काय हवंय. आतून दोनच शब्दामध्ये उत्तर मिळेल, एक म्हणजे सुख आणि दुसरं म्हणजे अमरपद. आता सुखी कुणी नाही आणि अमर कुणीही नाही हे कटू सत्य आहे, पण प्रत्येकाला सुख आणि अमरपद या दोनच गोष्टी हव्यात. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की जर सुख हवं असेल तर कोणताही एक देव तुम्ही आपलासा करा. देवाव्यतिरिक्त या संसारामध्ये सर्व पदार्थ माईक आहेत, दुःख देणारे आहेत. या संसाराला आदिही नाही आणि अंतही नाही, म्हणजे सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. म्हणून तुम्ही त्या देवाचं वेड लावून घ्या, त्याचं भजन करा. आणि अशा प्रकारे ज्यांनी देव आपलासा केला, अशा प्रकारे ज्यांनी देवाचं भजन केलं, ही माणसं मरत नाहीत, तर ती त्यांच्या कार्यकीर्तीच्या रूपाने अजरामर होत असतात. हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल 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 विठ्ठल. मग देवाला आपलंसं करण्याचं कारण काय? नेमका देव म्हणजे काय? तो राहतो कुठे, करतो काय, जीवाला सुख कशापासून प्राप्त होईल? तुकोबराय म्हणतात की या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कळाली ना की मग तुम्हाला देव आपलासा करता येईल. मग का हो तुकोबराय, देव आपलासा नाही का? तुकोबराय म्हणतात देव आपलाच आहे, पण ज्याप्रमाणे निर्मळ असणारं पाणी त्याच्यावर आलेल्या शेवाळामुळे त्या निर्मळ पाण्याचं सौंदर्य झाकून जातं, त्याप्रमाणे भगवंत आपल्या हृदयात असताना अज्ञानरूपी शेवाळाने त्या भगवंताला झाकून टाकले. त्यामुळे जीवाची आणि देवाची अजून फारशी ओळख झालेली नाही. म्हणजे तो आपल्या जवळच आहे पण आपल्याला भेटत नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात अविट गे माये विटेना, जवळी आहे परी भेटेना. किंवा सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे, सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घटी राम देहा देही एक. घटी राम देहा देही एक. सहस्ररश्मी किंवा सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तुगामी. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आलंय. म्हणून तुकोबराय म्हणतात की देव तुमच्या हृदयातच आहे, पण तुमची आणि देवाची अजून ओळख झालेली नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. मग का हो तुकोबराय, तुम्ही म्हणता तो देव तो देव, नेमका तो देव म्हणजे कोणता देव? तर तुकोबराय सांगतात सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, Hare
उभे विटेवरी कर कटावरी ठेवणिया किंवा रूप पाहता लोचणी सुख झाले ओसाजणी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर किंवा आवडे हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले किंवा स्वयंभू आमुचा विटेवरी उभा तो देव म्हणजे कोणता देव तो पंढरपूरचा तो विठोबा देव हा बळिया माझा पंढरीराम तो हा देवा साई देव हा बळिया माझा पंढरीराम तो हा देवा साई देवा तो हा देवा साई देव बळिया पंढरीराम तो हा देवा साई देव देवा साई देव तो हा देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव तो कोण तर पंढरपूरचा तो विठोबा पंढरीधीश पांडुरंग परमात्मा तो तुम्ही आपलासा करा. मग आता देवाला आपलंसं करण्याचं कारण काय तर तो उदार आहे चतुर आहे आणि कृपाळू आहे. तसा भगवंत हा सर्व गुण संपन्न आहे. माऊली ज्ञानोबराय देवाच्या गुणांचं वर्णन करतात. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ. मग तो देव उदार आहे. आता किती उदार आहे हो तुझं ऐसे कोण न देखे उदार अभयदान शूर पांडुरंग. पण नामदेवराय देवाला टोचून बोलतात. नामदेवराय म्हणतात का हो देवा फुकट काम कुणाचं केलं आधी कुणाकडून तरी काहीतरी घेता भक्ताकडून काहीतरी घेता आणि मग भक्ताचं मागणं पूर्ण करता. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटी लागी गेला. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष गेची ऐसा ससी उदार ऐसा ससी उदार ऐसा ससी उदार गेची किंवा बाळ मित्र सुदाम्या विपत्ती पिढीला भेटावया आला तुझ लागी. तीन मुष्टी पोह्यासाठी मन केले हळवट मग तया उत्कृष्ट राज्य दिले. आधी त्याचे 3 मुष्टी पोहे घेतले आणि मग त्याला सोन्याची नगरी दिली. कथाभाग डोळ्यासमोर आणा. सुदामाजी आणि भगवान श्रीकृष्ण हे गुरुकुलापासून असलेले बालमित्र. पूर्वीच्या काळी गुरुकुल असायचे. मुलं गुरुगृही जाऊन राहायची. एक ठराविक कालावधी झाल्यानंतर विद्यार्जन केल्यानंतर विद्या संपादन केल्यानंतर ते पुन्हा घरी येत असत. आणि तसं भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाजी हे त्यांच्या गुरुकुलातले बालमित्र. पण मोठं झाल्यावर काय झालं भगवान श्रीकृष्ण हे द्वारकेचे राजे झाले आणि सुदामाजींच्या घरी मात्र 18 विश्व दारिद्र्य नांदत होतं. अतिशय गरिबी. अगदी 8-8 दिवस त्यांच्या घरची चूल पेटत नसे.
आणि सुदामाजींचं अतिशय प्रचंड भक्ती देवावरती, अतिशय श्रद्धा देवावरती, पण कधीही देवापुढे हात पसरले नाहीत की देवा तू आमची परिस्थिती निस्तारून ने. सुदामाजी म्हणायचे, नाही आमुचे दैवी त्याने कुठूनही द्यावे, व्यर्थ का रुसावे देवावरी. जर आमच्या दैवात नसेल, जर आमच्या नशिबात नसेल, तो तरी कुठून देईल. म्हणून सुदामाजी अयाचक वृत्तीने त्यांचं आयुष्य घालवत होते. आणि असेच दिवस चाललेले असताना एक दिवस त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की का हो, मी असं ऐकलंय की तुमचा जो बालमित्र आहे तो भगवान श्रीकृष्ण, तो द्वारकेचा राजा आहे. तुम्ही एकदा तरी त्याला जाऊन जर आपली परिस्थिती सांगितली तर निदान आपल्या 2 वेळच्या जेवणाची तरी सोय करतील. सुदामाजी त्यांच्या पत्नीला समजावत, नको अगं, काय गरज आहे, अगं तो सगळं जाणताय, देव जाणता आपुल्या सत्ता एकाएकी, तो सगळं काही जाणताय, त्याला काही माहीत नसेल का की मी कुठल्या परिस्थितीत आहे. पण माझ्या जर प्रारब्धात नसेल तर तो तरी कुठून देईल. आणि म्हणून सुदामाजी असं बायकोला कायम समजावत. पण एक दिवस सुदामजींनी विचार केला की काही मागण्यासाठी नाही तर निदान आपण भेटीसाठी जरी गेलो तरी आपल्या बालमित्राची भेट होईल, त्या सुंदर श्रीकृष्णाचं दर्शन होईल. आणि हा विचार करून सुदामाजी पत्नीला म्हणाले की ठीक आहे, मी जातो भगवंताला भेटायला, मी जातो श्रीकृष्णाला भेटायला. आणि त्यानुसार ठरलं. मग आता आपली संस्कृती आहे, आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासून चालत आलेली ही प्रथा आहे की कुणाच्या घरी जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये, काहीतरी खायला न्यावं, काहीतरी भेटवस्तू न्यावी, पण मोकळ्या हाताने जाऊ नये, ही आपली संस्कृती आहे तेव्हापासूनची. आणि मग सुदामजींनी विचार केला की तो द्वारकेचा राजा आहे, त्याला मी न्यावं तरी काय, आपल्या घरात काही नाही. मग सुदामाजींच्या पत्नींनी 4 घरचे पोहे गोळा करून आणले. ते पोहे गोळा करून आणले आणि त्याची एक पुडी बांधली, एका फाटक्या कापडामध्ये ती पुडी बांधली आणि ती सुदामाजींकडे दिली आणि सांगितलं, ही घेऊन जा, ही द्या तुमच्या मित्राला. मग सुदामाजी दरमजल करत करत निघाले. चालत 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 बऱ्याच काळानंतर ते द्वारकेपर्यंत पोहोचले. द्वारकेमध्ये आल्यानंतर त्यांनी ते द्वारकेचं ऐश्वर बघितलं, ते वैभव बघितलं आणि फार आनंद झाला हो त्यांना की आपला मित्र या सुंदर द्वारकेचा राजा आहे. पूर्वीच्या काळच्या लोकांना दुसऱ्याचं वैभव आणि ऐश्वर्य बघून आनंद व्हायचा, आज उलट आहे. असो. आणि मग सुदामजींना फार आनंद झाला, ते वैभव बघितलं आणि सुदामजी पुढे गेले. विचारत विचारत कृष्णाचा जो राजवाडा होता तिथपर्यंत पोहोचले. आणि तिथे गेल्यानंतर आता राजाचा महाल म्हणलं, दारावर द्वारपाल होते आणि ते द्वारपाल तिथे दिसले. मग सुदामाजी त्यांना म्हणतात की मी इथे तुमच्या कृष्णाला भेटायला आलोय, तुमच्या राजाला भेटायला आलोय. तेव्हा ते द्वारपाल म्हणतात की कोण आहात तुम्ही. तेव्हा सुदामाजी सांगतात की मी सुदाम आहे, तुमच्या राजाचा मी बालमित्र आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. सुनते ही दौड़ा चले आए मोहन, सुनते ही दौड़ा चले आए मोहन, लगाया गले में सुदामा को मोहन. हुआ रुख मिलने को ये कैसा अचंबा, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर से सुदामा गरीब आ गया है.
सुदामजी त्या द्वारपालांनी हा निरोप जाऊन आतमध्ये सांगितला आणि सांगितल्यानंतर भगवान कृष्ण पळतच बाहेर आले. बाहेर आल्यानंतर सुदामजींना कडकडून मिठी मारली, कडकडून भेटले आणि फार आनंद झाला. आनंद झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सुदामजींना आतमध्ये घेऊन जातात आणि आतमध्ये नेल्यानंतर त्या सिंहासनावरती, ते जे राजाचं सिंहासन होतं त्या सिंहासनावर सुदामजींना बसवतात. बराबर से अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्यामणे धुलाए, हो चरण आंसुओं से श्यामणे धुलाए. रोते कन्हैया रोते सुदामा, रोते कन्हैया रोते सुदामा. मित्रता पे कैसा भाव आ गया है, मित्रता पे कैसा भाव आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर बेसुरामा मेरे करीब आ गया है, किधर बेसुरामा मेरे करीब आ गया है. सुदामा आणि मग आतमध्ये गेल्यानंतर भगवान कृष्णांनी आपल्या अश्रूंनी सुदामजींचे पाय धुतले आणि मग ते द्वारकेचं वैभव बघतात, ते महालातली श्रीमंती बघतात आणि सुदामजी विचार करतात की या श्रीमंतीमध्ये, या पंचपक्वानाच्या जेवणामध्ये आपल्या मुष्टीभर पोह्यांचं काय महत्व. म्हणून सुदामजी ती जी पोह्यांची आणलेली पुडी असते ती लपवू लागतात. लगे फिर सुदामा पोटरी छिपाने, लगे फिर सुदामा पोटरी छिपाने, दीनता को अपनी कैसे दिखावे, हो दीनता को अपनी कैसे दिखावे. छीन के कन्हैया लगे उसको खाने, छीन के कन्हैया लगे उसको खाने. 56 भोग का स्वाद आ रहा है, 56 भोग का स्वाद आ रहा है. आणि मग त्या 56 भोगांचा स्वाद त्यांना आला. इतके सुंदर त्यांना ते पोहे लागले. आणि मग असं नाही की आता एवढी श्रीमंती बघितली, महालातला थाटमाट बघितला की मग सुदामजींनी विचार केला की 8-10 दिवस राहावं, असं अजिबात नाही. सुदामजींनी भेट घेतली आणि सुदामजी निघाले. आता निघाल्यानंतर पुन्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची भेट घेतली आणि कडकडून मिठी मारून भगवंत म्हणतात, रहे द्वारिका में बस एक दिन सुदामा, रहे द्वारिका में बस एक दिन सुदामा. विदाई हुई तो कहने लगे कान्हा, हो विदाई हुई तो कहने लगे कान्हा. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा. खुशी का समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, किधर बेसुरामा करीब आ गया है, किधर बेसुरामा करीब आ गया है. आणि मग अशा पद्धतीने भेट झाल्यानंतर सुदामजी घरी निघाले आणि घरी जाताना रस्त्यामध्ये सुदामजींना सहज त्यांच्या पत्नीचे बोल आठवले की तुम्ही एकदा तरी त्या श्रीकृष्णाला आपली परिस्थिती सांगा. पण पुन्हा सुदामजींनी स्वतःच्या मनाला समजावलं की तो देव सगळं काही जाणताय, त्याला आपल्याला सांगण्याची गरज नाही. जेव्हा आपल्या प्रारब्धात असेल तेव्हा ते आपल्याला मिळेल. आणि हा विचार करत करत सुदामजी पुन्हा आपल्या घरापर्यंत आले आणि गावाजवळ आल्यावर त्या गावात ते गाव जे होतं त्या गावाचं रूप पूर्ण पालटलेलं होतं.
ज्या गावामध्ये पूर्वी झोपड्या होत्या त्या गावामध्ये सुंदर सुंदर महाल दिसू लागले होते आणि एका समोरच्या मोठ्या महालातून त्यांची पत्नी आणि मुलं बाहेर आली आणि मग सुदामजींनी ओळखलं की ही सगळी काही त्या भगवान श्रीकृष्णाची लीला आहे. भक्त समागमे सर्व भावे अगदी त्याप्रमाणे सुदामजींनी ओळखलं की ही सगळी त्या भगवान श्रीकृष्णाची लीला आहे आणि मग मात्र त्यांच्या मनाला आनंद झाला. पण नामदेवराय म्हणतात की तू आधी पोहे खाल्लेस आणि मग त्यांना सोन्याची नगरी दिली, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. किंवा नामदेवराय म्हणतात ते द्रौपदीला जेव्हा अन्न हवं होतं, ऋषीमुनींसाठी इच्छा भोजन हवं होतं, तेव्हा सुद्धा तू आधी भाजी पण खाल्लंस. छळावया पांडव धुवासी पातला, द्रौपदीने केला धावा तुझा, एवढी आकांती घेऊन भाजीपान, मग अन्न दिले ऋषीला आगी. आधी भाजीपान खाल्लं आणि मग ऋषींना अन्न दिलंस. म्हणजे तू आधी काहीतरी घेतोस आणि मग देतो. आणि भगवंत सुद्धा गीतेमध्ये वर्णन करतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चति तदहं भक्ती पहरुत अश्नामी प्रयतात मनः. पान फळ फूल काहीतरी भगवंत आधी घेतात आणि मग भगवंताचं काय देवा घरी न मिळेचे अन्न, काय भाजी पान द्रौपदीचे, काय भाजी पान द्रौपदी. काय देवा घरी न मिळेचे अन्न, काय भाजी पान द्रौपदीचे, काय भाजी पान द्रौपदी. आपल्याला ते घ्यायचं नाही. माऊली ज्ञानोबाराय देवाचं औदार्य सांगतात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताण म्हणसी पात्रा पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैर्याही दिधले. तुझं औदार्य इतकं महान आहे की तू देणारा पात्र आहे की अपात्र आहे हे सुद्धा बघत नाही. ज्याला द्यायचंय तो पात्र आहे की अपात्र आहे हे न बघता तू त्यांना सहज मोक्ष देऊन टाकतो. इतकं तुझं औदार्य महान आहे. तू आ सणकाधिका चेणी माणे, सायुज्य सौरसू दिधला पुतणे, जे विषाचेणी स्तन पाणे मारू आली. जी पुतना तुला विषाने मारण्यासाठी आली होती तिला सुद्धा तू मोक्ष दिला. एवढं औदार्य तुझं महान आहे.
वनाला याची लागी, जे बैसावया पितयाच्या उत्संगी, किमतो चंद्र सूर्यादिक परिसजगी श्लाघ्यू केला. तो ध्रुव बाळ फक्त वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी वनामध्ये तपश्चर्येला आला होता, पण तू त्याला अशा जागेवर बसवलं जिथून त्याला कुणीही हलवू शकत नाही. इतकं तुझं औदार्य महान आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की असा देव आपलासा करा जो उदार आहे, चतुर आहे. अहो, साधं घर चालवायचं म्हणलं तरी घर चालवणारा माणूस हा चतुर लागतो. गाव चालवणारा सरपंच सुद्धा चतुर पाहिजे. नवे नवे तालुका चालवणारा, जिल्हा चालवणारा, याही पेक्षा वर जायचं म्हणजे देश चालवणारा पंतप्रधान सुद्धा चतुर हवा. अहो, मग हा देव तर विश्व चालवतो, हा किती चतुर असेल. चतुरा तो शिरोमणी लावण्याचे खाणे, मुकुट सकळा मणी, मुकुट सकळा मणी, धन्य तू ते विठावा. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, धन्य तोचे विठोबा, धन्य तोचे विठोबा. चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, रावणाची जाणे, मुकुट सकळमणी, दंड तोची विठोबा. देव चतुर चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. देव खूप चतुर आहे, पण भक्त देवाचं पुढचं चातुर्य वापरण्याचा प्रयत्न करतात. आता हिरण्यकश्यपाचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. हिरण्यकश्यपू भयंकर तपश्चर्या केली, भयान तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव समोर आले, प्रकट झाले आणि म्हणाले, वरमृळे, काय हवंय ते माग, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला, मला अमरपद हवंय, मी कधीही मरणार नाही असं अमरपद मला हवंय. ब्रह्मदेव म्हणाले, ते काही मी देऊ शकत नाही, कारण ज्या मृत्यू लोकामध्ये तू राहतो त्याचं नावच मृत्यू लोक आहे. इथं जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं. उपजेते नाशे नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह, हे नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधाने. किंवा माऊली म्हणतात, उपजेते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं आणि जो मरतो तो त्याला जन्माला यावं लागतं. त्यामुळे अमरपद मी तुला काही देऊ शकत नाही. कोण म्हणालं? ब्रह्मदेव हिरण्यकश्यपूला म्हणाले. ठीक आहे म्हणला मग देवा, मरण द्यायचंच आहे ना तर असं द्या. शस्त्राने नको, अस्त्राने नको, कुणाच्या प्राण्याच्या किंवा माणसाच्या हाताने नको. सकाळी नको, दुपारी नको, रात्री नको, मला मरण नको. स्वर्गात नको, पाताळात नको, पृथ्वीवर नको, मला मरण नको. तथास्तु म्हणाले ब्रह्मदेव आणि निघून गेले. हिरण्यकश्यपूला फार आनंद झाला.
त्याला वाटलं माझं चातुर्य कामाला आलं, मी देवाला जिंकलं, आता मी अमर झालो, आता मला काही कुणी मारू शकत नाही. आणि म्हणून हिरण्यकश्यपाला फार आनंद झाला. पण भगवंताने त्याच्या पुढचं चातुर्य वापरलं. प्रल्हादासाठी खांबातून प्रगट झाले. सकाळी नको खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. प्रल्हादासाठी खांबातून प्रगट झाले. सकाळी नको, दुपारी नको, रात्री नको, म्हणून तिन्ही सांजेला आले. स्वर्गात नको, पाताळात नको, पृथ्वीवर नको, म्हणून उंबरठ्यावर घेतलं. शस्त्राने नको, अस्त्राने नको, माणसाच्या किंवा प्राण्याच्या हाताने नको, म्हणून अर्ध शरीर प्राण्याचं आणि अर्ध शरीर माणसाचं नृसिंह अवतारामध्ये आले. बोटाच्या नख्यांनी पोट फाडलं, पण मारलं. हे चातुर्य देवाने वापरलं, म्हणून तो नुसता चतुर नाही, तर चतुरातु शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तुझी विठोबा. म्हणून असा चतुर आणि उदार असणारा देव तुम्ही आपलासा करा. आपले संबंध कसे असतात? कुटुंब माझं, मी कुटुंबाचा, गाव माझं, मी गावाचा. याही पेक्षा उच्च भूमिका म्हणजे हिंदुस्तान माझा, मी हिंदुस्थानाचा. पण भक्त काय म्हणतात? देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. आणि त्याप्रमाणे त्या देवाला तुम्ही आपलंसं करून घ्या. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की सुखाची अपेक्षा करताना मग काय करा, याचं वर्णन महाराजा भक्ताच्या पहिल्या चरणात करतो. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नो हे. ये रती माई के दुःखाची जणीती, नाही आदी अंती अवसान. तुकोबराय म्हणतात त्या देवाला तुम्ही आपलंसं करा, कारण या संसारामध्ये सर्व पदार्थ माईक आहेत, दुःख देणार आहेत. ज्या संसाराचा स्वभावच दुःख देणं आहे, तो तुम्हाला सुख कुठून देणार? मी एक दृष्टांत कायम सांगत असते. एकदा एका माणसाला लग्नाला जायचं होतं आणि पूर्वीच्या काळी दुचाकी, चारचाकी अशा गाड्या नव्हत्या, तर मग टांगे असायचे घोड्याचे. आणि मग याला लांब लग्नाला जायचं होतं, म्हणून हा सकाळ सकाळ त्या टांग्यावाल्याच्या घरी गेला. पहाटेचा 4ची वेळ होती आणि पहाटे पहाटे हा त्याच्या घरी गेला. त्याला झोपेतून उठवलं. अहो टांगेवाले उठा, मला लांबचा प्रवास करायचा आहे, आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे, त्यामुळे लवकर चला. टांगेवाला डोळे चोळत चोळत झोपेतून उठला. झोपेच्या गुंगीत असल्यामुळे त्याला काही सुचलं नाही. त्याने कुठला तरी घोडा टांग्याला बांधला आणि ते निघाले. आता निघाल्यानंतर गंमत अशी झाली की थोडं अंतर झालं, चौक आला की घोडा थांबायचा. घोडा थांबल्यावर टांग्यावाल्याने ओळखलं की हा घोडा कुठला आहे. टांग्यावाला उतरायचा, त्या घोड्यापुढे डान्स करायचा, पुन्हा तो घोडा चालू लागायचा. पुन्हा थोडं अंतर गेलं, पुढचा चौक आला की पुन्हा तो घोडा थांबायचा, टांग्यावाला पुन्हा उतरायचा, पुन्हा नाचायचा, पुन्हा घोडा चालू लागायचा. हा प्रकार त्या प्रवाशाने बघितला आणि त्याने विचार केला. तो म्हणाला, टांगेवाले तुम्ही जर असं नाचत नाचत निघालात तर मग आपण पोहोचणार कसे? तेव्हा टांग्यावाला म्हणाला, मला बोलायचं नाही. एकतर पहाटेच्या वेळेला तुम्ही आले, झोपेमधून मला उठवलं
माझी झोप मोडली. झोपेच्या गुंगीमध्ये माझ्याकडे 2 घोडे, एक टांग्याचा आणि एक वरातीचा. आता तुम्ही मला उठवलं, झोपेच्या गुंगीमध्ये मी वरातीचा घोडा बांधला. आता याची सवय आहे, याचा स्वभाव आहे की नाचल्याशिवाय हा पुढे जात नाही, याला मी काहीही करू शकत नाही. तसा त्या घोड्याचा स्वभाव होता की डान्स केल्याशिवाय पुढे जाणार नाही, तसा या संसाराचा स्वभाव आहे, दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून संत दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा किंवा संसार दुःखमुळ चहूकडे इंगाळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. ही संसाराची व्यथा आहे की याच्यामध्ये फक्त दुःख आणि दुःखच आहे. इथं सुखाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही. इथं प्रत्येक जण हा फक्त दुखी आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. आणि म्हणून या संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं. म्हणून तुकोबराय म्हणतात की या संसारात तुम्हाला सुख मिळणार नाही. तुम्हाला जर सुख हवं असेल ना तर तुम्ही त्या देवाला आपलंस करा. आणि या संसाराचं वर्णन महाराज अभंगाच्या रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती, रती माई के दुःखाची जनिती. नाही आदि अंती अवसानी. या संसारामध्ये या संसाराला आदिही नाही आणि अंतही नाही. इथं सगळ्या गोष्टी सगळे पदार्थ हे माईक आहेत, दुःख देणारे आहेत. आणि म्हणून जीवाने देवाचे वेड लावून घ्यावे, जीवाने त्या भगवंताचे नामस्मरण करावे, त्याचे वेड लावून घ्यावे. आता वेड कसं लागावं? माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना लागलं होतं तसं. तुकोबारायांचा वेळ हा फक्त शिंक जांभळी खोकला ती तुका वेळ वाया गेला, एवढा फक्त त्यांचा वेळ वाया जात होता नामस्मरणाच्या व्यतिरिक्त. एवढा वेळ तुकोबारायांना. तुकोबाराय म्हणतात वेडा झालो वेडा झालो, वेडी यांच्या गावा गेलो. तुकोबाराय म्हणतात त्या नामस्मरणाने मी वेडा झालोय आणि वेडी यांच्याच गावाला गेलोय. असं वेड आपल्याला लागलं पाहिजे. आता आजकाल आपल्याला वेड कशी लागतात, काय वेड लागल सांगता येत नाही हो. एकदा एका माणसाला गाडी घेण्याचं वेड लागलं, दुचाकी. आणि इतकं वेड लागलं की उठता बसता खाता पिता त्याची फक्त गाडीच नाचत होती. प्रचंड वेड लागलं. आणि असं म्हणतात की दिवसभर तुम्ही ज्याचं चिंतन कराल, ज्याचं मनन कराल, तेच रात्री स्वप्नात येतं. आणि त्याप्रमाणे हा रात्री झोपला, याला रात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये याने गाडी घेतली. आता गाडी घेतल्यानंतर मग फार आनंद झाला. शोरूमची माणसं गाडी घरी घेऊन आली. गाडी घरी आल्यानंतर 4 बायका पूजेसाठी आल्या, 4 माणसं आली. त्या गाडीवरती स्वस्तिक काढलं, त्या गाडीचं पूजन केलं गेलं. कुठं? स्वप्नात. आणि ह्या सगळा प्रकार स्वप्नामध्ये चालू असताना एक जण अचानक म्हणाला की रामभाऊ, अहो गाडी तर फार चांगली घेतली, ट्रायल घेतली की नाही गाडीची, गाडी कशी चालते काय चालते, चला म्हणले आपण एक चक्कर मारून येऊ. आता असं म्हणल्यावर रामभाऊला फार आनंद झाला. आपली नवीन गाडी, आपल्या नवीन गाडीवर बसायचं. हे कुठं? स्वप्नात. आणि
आणि मग हा स्वप्नामध्ये त्या गाडीवर बसला. आता गाडीवर बसला, याच्या मागे याचा तो दुसरा मित्र बसला आणि हा किक मारतोय, गाडी काही चालू होईना. किक मारतोय, गाडी काही सुरू होईना. सकाळ झाली, किक मारू सारी गोधडी फाटली, पण याची गाडी काही चालू झाली नाही. सकाळी ते पोरगा आलं आणि ते म्हणतं, बाबा उठा, सकाळचे 8 वाजले. बाबा म्हणतोय थांब, मला किक मारू दे. पोरगा म्हणतोय उठा, रामभाऊ म्हणतोय थांब, मला किक मारू दे. एवढा वेळ लागतो एखाद्याला, काय वेळ लागेल माणसाला सांगता येत नाही. अहो एक असाच पाटील होता, प्रचंड श्रीमंत, फार पैसा त्याच्याकडे, पण वेड म्हणजे त्याचं वेड म्हणजे कसं, पैसा कमवायचा आणि तो प्रचंड कंजूसवाणी वापरायचा. अतिशय चिक्कूपणा करायचा, कुठेही खर्च करायचा नाही, दानधर्म करायचा नाही, कीर्तनाला जायचं नाही, वारीला जायचं नाही, कधी एखादी पंगत द्यायची नाही सप्त्याला, आणि पैसा तर भरपूर. असं त्या पाटलाला पैशाचं वेड लागलेलं. आणि एक दिवस काय झालं, गावातली सगळी मंडळी आली आणि त्या पाटलांना म्हणाली की अहो पाटील, अहो कधी कीर्तनाला येत नाही, प्रवचनाला येत नाही, भजनाला येत नाही, काकड्याला येत नाही, वारीला तरी चला. मग पाटलाने विचार केला, बरीच वर्ष झाली यांना मी टाळतोय, चला निदान एक वारी तर करून येऊ. म्हणून मग हा पाटील पंढरपूरला दर्शनाला निघाला. आता दर्शनाला गेल्यानंतर तिथं वाळवंटामध्ये चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी गेला आणि स्नान करताना त्याला मंदिरातून पांडुरंगाने पाहिलं, विठ्ठलाने पाहिलं आणि भगवंत विचार करतात, कधी न येणारं गिऱ्हाईक आज कसं काय उगवलं. म्हणून भगवंताने ठरवलं की याची आपण परीक्षा करूया. आणि म्हणून भगवंत वासुदेवाच्या रूपात आले. आता वासुदेवाचं रूप भगवंताने घेतलं आणि वाळवंटात त्या पाटलाजवळ आले. त्या पाटलाजवळ भगवंत आल्यानंतर मग आता ते वासुदेवाचं रूप भगवंताने सुरू केलं. आनंदीचा हो ज्ञानोबरायाला, देहूचा हो तुकोबरायाला, जेजुरीचा हो खंडेरायाला, माय वाचून करमत नाही, दान पावलं. अशा प्रकारे त्या वासुदेवाने सुरू केलं. आणि मग याने बघितलं, पाटलाला घाम फुटला. वासुदेवाला म्हणजे आता पैसे मागणार. त्याप्रमाणे तो वासुदेव जवळ आला, पाटलाला म्हणाला, अहो पाटील, चांगले देवाचे भक्त दिसता, दानधर्माचं महत्त्वही तुम्हाला माहीत असेल, एखादा रुपया दान करा की वासुदेवाला. आता असं म्हणल्यावर पाटील म्हणतो, दिले असते, पण काय आहे, माझे पैसे पाकिट सगळं माझ्या खोलीवर, तुम्ही काय करा, माझ्या खोलीवर या, तुम्ही तिथं आले ना की मी तुम्हाला रुपया देतो. पाटलाने विचार केला, वासुदेव कशाला माझ्या खोलीवर येणार आहे, आणि म्हणून त्याला तात्पुरता हुसकावला. पण वासुदेव काय साधा सुद्धा होता का, तो भगवंत होता. तो रूमवर गेला आणि वासुदेव रूमवरती आला, दार वाजवलं. पुन्हा त्या वासुदेवाचं सुरू झालं, आळंदीचा हो ज्ञानोबरायाला, देहूचा हो तुकोबरायाला, जेजुरीचा हो खंडेरायाला, माय वाचून करमत नाही, दान पावलं. आळंदीचा हो ज्ञानोबरायाला, देहूचा हो तुकोबरायाला, जेजुरीचा हो खंडेरायाला, माय वाचून करमत नाही, दान पावलं. आणि त्या वासुदेवाचं ते बोल ऐकल्यानंतर पाटलाला पुन्हा घाम फुटला. पाटलाने दार उघडलं आणि पाहतो तर पुढे वासुदेवाला पाहिल्यानंतर मग वासुदेव म्हणाले, पाटील, अहो तुम्ही म्हणाला होतात की रूमवर या, त्याप्रमाणे मी रूमवर आलोय, आता तरी रुपया द्या की दान. पाटील म्हणतो, काय आहे, मी दिले असते पैसे, पण माझ्याकडे 2000ची नोट आहे. किती? 2000ची नोट आहे. आता 1 रुपयासाठी 2000ची नोट मोडणं मला परवडणार नाही आणि सुट्टे पैसे माझ्याकडे नाहीत. तुम्ही काय करा, तुम्ही माझ्या गावाला या, तुम्ही तिथं आले ना की मी तुम्हाला 1 रुपया दान देईन. पाटलाने विचार केला, हा कशाला माझ्या गावाला येतोय, एवढ्या लांबून मी वारीसाठी इथे आलो, हा थोडीच माझ्या गावाला येणार आहे. म्हणून पाटलाने पुन्हा वासुदेवाला ते कारण सांगितलं. वासुदेव म्हणाला, ठीक आहे, येतो मी. अहो तो काय साधा होता का, तो भगवंत होता. तो पुन्हा पाटलाच्या गावी गेला. आता गावी गेल्यानंतर वारी करत करत पांडुरंग आले पाटलाच्या घरी आणि आल्यानंतर पहाटेच्या वेळी आले आणि वासुदेवाने काकडा सुरू केला.
उठा जागे भारी आता स्वर्ण करा पंढरीनाथा. हो, समोरचे श्रोते म्हणतील ताईंनी काय काकडा सुरू केला का? काय काकड्याचे दिवस चालू आहे. फार सुंदर आनंद असतो काकड्यातला, मजा येते काकड्याला. आणि तुम्ही जाता की नाही काकड्याला? मजा येते काकड्याला, जावं माणसाने काकड्याला. आणि त्याप्रमाणे वासुदेवाने तो काकडा सुरू केला. पाटलाने काकड्याचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्यावर पाटील खरंच घाबरला, थरथरच कापू लागला. आता द्यायचा किती होता? रुपया. पण त्या रुपयासाठी कोणी थरथर कापेल का? पण वेळ त्याला पैशाचं. आणि मग पाटलाला घाम फुटला. पाटलाने बायकोला बोलवलं, तिला सांगितलं की हे बघ, हा वासुदेव आहे ना पंढरपूर पासून माझ्या मागं लागलाय, रुपयासाठी मागं लागलाय. त्याला रूमवर बोलवलं, रूमवर आला. गावाकडे बोलवलं, गावाकडे आला. आता मात्र त्याला काही रुपया द्यायचा नाही. त्याची ती पत्नी म्हणाली, अहो द्या की रुपया, 1 रुपयापाशी काय असतं एवढं? पाटील तिला सांगू लागला, गप्प बस म्हणला, तुला काही कळत नाही, रुपया कमवायला किती कष्ट करावे लागतात, रुपया सुद्धा द्यायचा नाही म्हणले. ठीक आहे म्हणली. आता ती काय करणार बिचारी, आज्ञाधारी. ठीक आहे म्हणली. मग पाटलाने तिला सांगितलं की ऐक, आपण काय करायचं, आपण एक नाटक करू. तू इथे बसायचं, मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवणार आणि तू रडायचं, गेला ग बाई माझा गेला. आणि मग त्याप्रमाणे ती पाटलीन बसली. पाटील तिच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि मग त्यांचं ते नाटक सुरू झालं. वासुदेवाने आवाज ऐकला आणि वासुदेव आतमध्ये गेला. त्याने विचारलं की का होतं, काही अडचण आहे का, काय झालं, कशामुळे रडता? तेव्हा ती सांगू लागली की काय अहो सांगता वासुदेव महाराज, हे पंढरपूरला गेले होते वारीवरून आले आणि आता आल्यानंतर काय झालं काय माहिती, अचानक आम्हाला सोडून गेले, असं तसं ती रडू लागली. आणि मग वासुदेव म्हणाला, ठीक आहे, आता रुपयासाठी एवढा पंढरपूरवरून आलोय, आता मैत करूनच जातो, आता कशाला थांबतो तेव्हा. आणि मग वासुदेव थांबले. आणि मग मात्र पाटलिनीला पण घाम फुटला आणि पाटलालाही घाम फुटला. पण नाटक बंद कसं करावं म्हणून त्यांचं नाटक चालू होतं. आजूबाजूच्या गावचे नातेवाईक आले, बहिणी बाळ सगळी नातेवाईक आले. आणि आल्यानंतर मग प्रत्येकजण यायचं, रडायचं, दुःख व्यक्त करायचं. आणि मग त्यांचा तो सगळा ड्रामा सुरू झाला, ते सगळं नाटक सुरू झालं. आणि मग मात्र वासुदेव ते बाहेर थांबून सगळं काही बघत होता. आता या पाटलाला तिरडीवर ठेवण्यात आलं, तरीही पाटील काही उठेना. तिरडीवरून त्याला सरणावर ठेवण्यात आलं, तरीही पाटील काही उठेना. लोक रडतात, दुःख व्यक्त करतात. पाटील मात्र झोपलेलाच. पाटलाच्या बायकोला माहिती आहे की हा जिवंत आहे आणि सगळ्यांना वाटतंय की तो मेलेला आहे. वासुदेवालाही माहिती होतं. शेवटी भगवंताने विचार केला की काय मी या कुठल्या मूर्खाच्या नादी लागलोय मी, म्हणून भगवंताने विचार केला आणि भगवंत म्हणाले, पाटील रुपया सुटला. तेवढ्यात पाटील त्या सरणावरून उठला आणि म्हणला, हे बघ पाटील उठला, विठ्ठल 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 विठ्ठल. अग्नी डाग देणारा तो पाटील रुपया सुटला म्हणल्यावरती उठला. सांगायचं तात्पर्य एवढंच की त्याला पैशाचं वेड लागलं होतं. पण वेड माणसाला लागावं कुणाचं? त्या भगवंताचं. लागावं कुणासारखं? संतांसारखं. आपल्या संत मांदियाळीमध्ये आपल्या महाराष्ट्रात अनेक संत झाले. अनेक संतांना इतकं प्रचंड वेड लागलेलं होतं देवाचं की त्यांनी त्यांच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून त्यांनी भगवंतासाठी आपलं जीवन व्यतीत केलं. यामध्ये सांगायचं झालं तर उदाहरण म्हणजे आपल्या संत जनाबाई. काय वेड लागलं होतं देवाचं. अहो पूर्वीच्या काळच्या बायकांना फार कामं असायची. जनाबाईंना सुद्धा, जनाबाई म्हणजे नामदेवरायांच्या दासी जणी, त्यांनी आपली स्वतःचं दास्यत्व पत्कारलं होतं आणि दासीला जी काही कामं करावी लागतात ती सगळी त्या जनाबाई करायच्या. पण कामं त्यांनी सोडली नाही आणि भगवंताचं नाम घेणं सुद्धा त्यांनी सोडलं नाही. एवढं वेड त्यांना लागलं होतं. अहो जनाबाईच्या शेण्या होत्या ना, शेण्या, त्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. एवढं तप माझ्या जनाबाईंचं होतं. जनाबाईंची कीर्ती ऐकून काशीवरून कबीर महाराज आले आणि आल्यानंतर ते पट्टा विचारत विचारत नामदेवरायांच्या घरी आले. नामदेवरायांच्या घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं की जनाबाई इथेच राहतात का? नामदेवराय म्हणाले, हो इथेच राहतात, पण ती शेणा वेचण्यासाठी गेली आहे. त्या गौऱ्या आणि शेण्या असे 2 प्रकार असतात ना त्या शेण्याचे. आणि मग त्या शेण्या वेचण्यासाठी जनाबाई गेल्या होत्या. कबीर महाराजांनी बराच वेळ वाट पाहिली आणि नंतर त्यांनी विचार केला की जाऊ द्या, आपण जिथे जनाबाई आहेत तिथेच जाऊन त्यांची भेट घेऊ. आणि म्हणून कबीर महाराज रानात गेले.
रानात गेल्यानंतर पाहिलं तर जनाबाई 2 बायकांशी भांडत होत्या. कशासाठी? तर दुसऱ्या बायांनी जनाबाईच्या शेण्यांमध्ये त्यांच्या शेण्या मिक्स केल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या की ह्या शेण्या आमच्या आहेत. तेव्हा कबीर महाराजांनी विचार केला, जिची कीर्ती ऐकून मी काशीवरून इथे आलो, ती बाई भांडतीये. हा विचार कबीर महाराजांनी केला. पण तेवढ्यात तिथे नामदेवराय आले आणि नामदेवरायांनी कबीर महाराजांनी तिथे जवळ जाऊन विचारलं की का हो, काय झालं म्हणले, का भांडता? तेव्हा जनाबाईंनी सांगितलं की या बायांनी माझ्या शेण्या घेतल्यात आणि या त्यांच्या आहेत असं म्हणून माझ्याशी भांडतायत. बरं, मग कबीर महाराज म्हणाले थांबा, आपण काहीतरी न्याय निवाडा करू. मग कसा करायचा म्हणले. जनाबाईंनी सांगितलं प्रत्येक शेणी घ्या, जी शेणी कानाला लावल्यानंतर तिच्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती शेणी माझी आहे म्हणले. एवढा अधिकार त्या जनाबाईंचा होता. वेळ लागलं होतं प्रचंड त्यांना देवाचं. जात्यावर जर बसल्या जनाबाई तर काय सुंदर ओव्या गायच्या. सुंदर माझे जाते गा फिरते भोवतिके, ओव्या गाऊ कौतिके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. शिव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, लावणी पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ए रे बा तू विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला ए रे बा विठ्ठला. सत्वाचे आधार ठेविले पुण्य ते वैरिले, सत्वाचे आधार ठेविले पुण्य ते वैरिले, पाप ते उतोणी गेले ये रे बा विठ्ठला, पाप ते उतोणी गेले ये रे बा विठ्ठल, तू गेले रे बा विठ्ठला, आपते उतू गेले रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर तो तिसरा, सासू आणि सासरा दीर तो तिसरा, ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, म्हणा सर्वांनी, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. किती अर्थपूर्ण ओव्या आहे. आणि अशा ओव्या जनाबाई तर जात्यावर बसल्यानंतर म्हणायच्या. आणि म्हणून भगवान स्वतः जनाबाईंसोबत जात्यावरती दळण्यासाठी येत असत. जनाबाई जर कुठलं काम करत असायच्या तर भगवंत त्यांच्या पाठीमागे असायचे. जणी जाय शेणासाठी उभार आहे तिच्या पाठी. अशा प्रकारची सगळी कामं भगवंतानी भक्तांसाठी केली. पण ती कधी, जेव्हा त्यांचं वेड आपण लावून घेतलं तेव्हा भगवंताने तर भक्तांसाठी कामं तशी केली. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की तुम्ही त्या देवाचं वेड लावून घ्या, कारण त्याच्याशिवाय या संसारामध्ये काहीही तथ्य नाही. आपुली आईसे अविनाश करी, आपुली आईसे अविनाश करी, आपुली आईसे अविनाश करी, आपुली आईसे अविनाश
रे आपली आस लावी मला पिसे गोविंदाचे लावी मला पिसे गोविंदाचे लावी मला पिसे गोविंदाचे लावी मला पिसे गोविंदाचे रती माई गे दुखाची जणती 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 येरती माई के दुःखाची जणिती नाही आदी अंती अवसानी. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आपण सगळ्यांनी हातांनी टाळी आणि मुखाने नाम भजन करूया आणि सगळ्यांनी म्हणायचा मागेपर्यंत सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने देवाचं भजन करायचं. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी वाजवा. विठोबा रखुमाई 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 विठोबा तुकोबराय सांगतात की अशा पद्धतीने ज्यांनी देव आपलासा केला किंवा जी माणसं समाजामध्ये इतरांसाठी कामी आली ती माणसं मरत नाहीत तर त्यांच्या कार्यकीर्तीच्या रूपाने अजरामर होत असतात. याचं वर्णन महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात करतात. तुका म्हणे का मरणेचे सारे तुका म्हणे का मरणेचे सारे तुका म्हणे का मरणेची सारे तुका म्हणे का मरणेची सारे तुका म्हणे का
रे सा म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा ग ग रे सा नि सा रे सा नि ध नि सा सा नि ध प ध नि ध प म प ध ध प म ग म प प म ग रे ग म सा रे ग ग रे सा सा नि ध प म ग रे सा म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा ग ग रे सा नि सा रे सा नि ध नि सा सा नि ध प ध नि ध प म प ध ध प म ग म प प म ग रे म ग रे सा रे ग ग रे सा सा नि ध प म ग रे सा म प ध नि सा म प ध नि सा सा नाही आदि अंती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी एरते माई के दुखाती जनीते एरते माई के दुखाती जनीते दुखाती जनीते दुखाती तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीला जर साजेसं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या या महाराष्ट्राचे होऊन गेलेले म्हणजे जे आजही आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जर कार्याचं आपण वर्णन करायचं म्हणलं तर आपल्याला आजचा दिवसही पुरणार नाही. पण त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं त्यांनी जो आदर्श आपल्या सगळ्यांपुढे ठेवला त्या व्यक्तिमत्वाला घडवण्याचं काम ज्यांनी केलं त्या म्हणजे त्यांच्या आई त्यांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवण्याचं काम केलं. त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्वराज्य हे काय असतं स्वराज्य ह्या शब्दाच्या संकल्पनेपासून तर स्वराज्य पूर्ण उभं राहिल्यानंतर संपूर्ण जे मोठा मोलाचा वाटा आहे तो त्या जिजाबाईंना जातो. अहो आठवा तो 400 वर्षापूर्वीचा काळ आजही आठवला तरी आपल्या अंगावर शहारे येतात. आजही आठवलं तरी आपले डोळे लालबुंद होतात इतका राग आपल्याला येतो. या महाराष्ट्रामध्ये कोल्ह्या कुत्र्यांची दिवाळी चाललेली होती. घरादारांची राख रांगोळी केली जात होती. दिवसा ढवळ्या पोरं पळवली जात होती. आया बहिणींवर अत्याचार केले जात होते. इतका वाईट काळ आणि इतका डेंजर त्रास त्यावेळी महाराष्ट्राला सहन करावा लागत होता. हा महाराष्ट्र बाटला जात होता लुटला जात होता फसवला जात होता. अरे कोण कोण काढणार या महाराष्ट्राला या पारतंत्र्यातून बाहेर. आणि त्यावेळी सह्याद्रीमधून एक डरकाळी ऐकू आली. ती डरकाळी होती त्या रणरागिणीची ती होती त्या वाघिणीची. ती म्हणाली जिजाबाई म्हणाल्या की मी देईल असा पुत्र या महाराष्ट्राला जो हा पारतंत्र्याचा अंधकार झटकून टाकेल आणि स्वातंत्र्याचा सूर्य पुन्हा उभा करेल. मी देईल असा पुत्र या महाराष्ट्राला. त्यावेळी दिवस गेलेले होते जिजाबाईंना. 7वा महिना होता आणि शिवनेरीवरती जे गडाचे गडकरी होते त्या गडकरींची जी पत्नी होती लक्ष्मीबाई त्या जिजाबाईंजवळ आल्या आणि त्यांनी विचारलं की जिजाबाई या काळामध्ये प्रत्येक स्त्रीला काहीतरी खावंसं वाटतं ल्यावंसं वाटतं ज्याला डोहाळे म्हणतात. तुम्हाला काहीच वाटत नाही का? तेव्हा जिजाबाईंनी सांगितलं नाही लक्ष्मीबाई मला काही खावंसं वाटत नाही काही ल्यावंसं वाटत नाही. मग आपले डोहाळे तरी काय? उभी राहिली रणरागिणी हाताच्या मुठी आवळल्या आणि सांगू लागली ऐका लक्ष्मीबाई आम्हास वाटते जरी असलेला पट्ट कमरेला बांधावा त्यामध्ये तलवार खोचावी. आम्हास वाटते घोड्यावर मांड ठोकावी. आम्हास वाटते डोईवर मुकुट चढवावा. आम्हास वाटते त्यामध्ये मराठ्यांच्या मानाचा तुरा खोचावा. आम्हास वाटते आई तुळजाभवानीच्या कमळांची माळा गळ्यामध्ये घालावी आणि हे हिंदवी स्वराज्य व्हावे. हे डोहाळे होते त्यावेळी जिजाबाईंचे. अशा महान माऊलीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आणि म्हणून आता कमी वेळामध्ये आपण त्यांच्याबद्दल एक पोवाडा घेऊ. थोडीशी नंतर माहिती सांगेल आणि मग माझं कीर्तन आटोपतं घेईल. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई अवघा पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई धन्य थोर आई शिवरायांची जिजाई अवघा पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा
ती आई गुण इतिहास गाई, महान ती आई गुण इतिहास गाई, राजा जाणता जगाने पाहिला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, अवघा पूजी तो महाराष्ट्र सारा, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. अशी होती ती वाघीण आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. यातून सांगायचं मला एवढंच की ज्यावेळी एखादा पुत्र एवढा कर्तृत्ववान होतो आणि त्याच्या पाठीशी एका माऊलीचा हात असतो, त्याच्या आईचा हात असतो, तेव्हा ती आई काही सर्वसामान्य नसते. आई हा शब्दच किती महान आहे हो. जगाला आई देणारा परमेश्वर किती चांगला म्हणला पाहिजे नाही. आई जिच्या प्रेमाला किनारे नसतात, जिचं मन पृथ्वीपेक्षाही व्यापक असतं, अशी असणारी आई. आईचा त्याग हा फार असामान्य असतो. कुणीही करू शकत नाही असा त्याग फक्त ती माऊली करत असते. आठवलं म्हणून सांगते, एकदा एका गावामध्ये एक गरीब कुटुंब राहत होतं. वडील गेलेले होते, फक्त आई आणि मुलगा राहत होता. त्यामध्ये ती जी आई होती तिला एक डोळा नव्हता, एका डोळ्याने ती अंध होती आणि दुसरा डोळा मात्र व्यवस्थित होता. पण तो जो मुलगा होता तिचा, तो लहान असताना त्याने भरपूर शिकावं म्हणून आईने भरपूर काबाड कष्ट केली, भरपूर कष्ट केले, त्या मोलमजुरी केली, लोकांच्या घरची धुणी भांडी केली आणि त्या मुलाला शिकवलं. पण शिकत असताना कधी जर शाळेमध्ये पालक सभा असली, कधी जर पालकांना शाळेमध्ये बोलवलं आणि ती आई जर त्या मुलाची शाळेमध्ये गेली तर ती त्या मुलाचे जे मित्र असायचे, बाकीची जी मुलं असायची, ती त्या मुलाला चिडवायची की तुझ्या आईला एक डोळा नाही, तुझी आई एका डोळ्याने अंध आहे. आणि म्हणून ती मुलं त्या मुलाला चिडवायची. त्या मुलालाही राग यायचा की असं का, आपल्या आईला एक डोळा का नाही, आपली आई एका डोळ्याने का अंध आहे. आणि म्हणून त्या मुलालाही फार राग यायचा. तो घरी जाऊन आईला म्हणायचा, आई तू अशी काय आहेस ग, एक डोळा तुला का नाही, एका डोळ्याने तू का अंध आहे. पण आईने कधीही सांगितलं नाही, आईने त्याचं कारण कधीही सांगितलं नाही. पण मुलाला मात्र राग यायचा. आणि बराच काळ झाला, तो मुलगा मोठा झाला, शहरामध्ये शिकायला गेला, तिकडेच त्याने लग्न केलं, तिकडेच तो सेटल झाला. आणि इकडं आई मात्र निघून गेली, जगाचा निरोप घेतला. आजारी असताना तिने भरपूर मुलाला पत्र पाठवली होती, पण मुलाचा काही निरोप आला नाही. आणि म्हणून त्या आईने शेवटी त्या आजाराने त्रस्त होऊन प्राण सोडला. आणि इकडे मुलाला काहीही माहीत नाही की आपली आई आहे की नाही. सहज एका दिवशी त्या मुलाला आठवण झाली की अरे आपली गावची जमीन कधीतरी पाहायला हवी, आपली आई कशी आहे बघायला हवी, आपलं घर कसं आहे बघायला हवं. हे त्या मुलाला आठवलं आणि म्हणून त्याने ठरवलं की आता आपण गावाला जाऊ. आणि त्यानुसार तो मुलगा गावाला गेला. गावाला गेल्यानंतर त्याने पाहिलं तर त्यांचं जे छोटंसं घर होतं, जी कोपी होती ती बंद होती, तिला कुलूप होतं. आणि त्या कुलपाची चावी शेजारीने एक होती, त्या शेजारच्या बाईकडे दिलेली होती. हा मुलगा त्या शेजारणीकडे गेला आणि विचारलं की का हो, माझी आई राहत होती इथे, कुठे गेली ती, बरेच दिवस झाले माझा आणि तिचा काही संपर्क नाही, आणि आमच्या कोपीला कुलूप कसं, माझ्या आईकडे तर कुलूप सुद्धा नव्हतं कधी कोपीला लावण्यासाठी. तेव्हा त्या बाईने सांगितलं, ती म्हणाली, राजा अरे तू शहरामध्ये असताना तुझी आई फार आजारी पडली, प्रचंड वेदना तिला झाल्या, तिने पत्र पाठवलं तुला, पण पत्राचा काही निरोप आला नाही आणि त्या आजाराने त्रस्त होऊन शेवटी तिने प्राण सोडला. आणि जाता जाता ती एक तुझ्यासाठी निरोप ठेवून गेली आहे, तिने एक पत्र ठेवलंय तुझ्यासाठी घरामध्ये, तू घरामध्ये जा, ते पत्र वाच, त्या पत्रामध्ये तुझ्या आईने तुझ्यासाठी निरोप ठेवलाय. आणि मग त्याप्रमाणे तो मुलगा घरामध्ये जातो.
घरात गेल्यानंतर तो ते पत्र, ते कुलूप उघडतो, घरात जातो. घरात गेल्यानंतर अतिशय धूळ वगैरे असते घरामध्ये आणि एका टेबलावरती, एका दगडाखाली एक कागद ठेवलेला असतो. ते कागद म्हणजे त्याच्या आईने त्याच्यासाठी लिहून ठेवलेलं ते पत्र असतं, ती चिठ्ठी असती. आणि ती चिठ्ठी हा बघतो, तो कागद उघडतो आणि तो कागद तो वाचायला सुरुवात करतो. त्या कागदामध्ये लिहिलेलं असतं, राजा, सुरुवातीलाच बघा कितीही त्रास झाला तरी शेवटपर्यंत आशीर्वाद देणारी माऊली ही फक्त आईच असते, आईशिवाय कुणीही नसतं. आणि त्याप्रमाणे त्या पत्रामध्ये सुरुवातीलाच राजा सुखी राहा असा आशीर्वाद दिलेला असतो. आणि पुढं सांगितलेलं असतं की राजा, अरे मी तुला बरीच पत्र पाठवली पण मला माझ्या पत्रांचा काही निरोप तुझ्याकडून आला नाही. आज तू मला कायम विचारायचं बघ की आई तुला एक डोळा का नाही, आई तुला एक डोळा का नाही, तू एका डोळ्याने का अंध आहेस, हे तू कायम विचारायचं मला. मी तुला कधी सांगितलं नाही राजा, पण आज मी तुला ते उत्तर सांगणार आहे. पुढं त्यात लिहिलेलं होतं की राजा, अरे लहान असताना एक दिवस तू आणि तुझे वडील फिरायला गेलेले असताना तुमच्या गाडीचा भयंकर मोठा अपघात झाला. त्या अपघातामध्ये तुझे वडील वारले, तुझे वडील आपल्याला सोडून गेले आणि तुझा एक डोळा गेला. तुझा एक डोळा गेला, पण माझ्या मुलाला शिकत असताना कधी त्रास होऊ नये, त्याला कधी कुठल्या गोष्टीची कमतरता भासू नये, त्याला या वाईट जगाने हिणवू नये म्हणून माझा मी एक डोळा तुला दिला आणि म्हणून मी एका डोळ्याने अंध आहे. ते पत्र वाचून राजाच्या ढसा डोळ्यात पाणी आलं. फार रडला की आयुष्यभर आपण ज्या गोष्टीमुळे आपल्या आईला हिणवलं ती गोष्ट म्हणजे तो त्याग तिने आपल्यासाठी केलेला होता. आणि हा विचार करून राजा ढसा रडला. पण आता काही उपयोग नव्हता, कारण आता आई परत येणार नव्हती. आई निघून गेलेली होती महाराज. ते राजाच्या भावना आहेत. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा तान्हा, अमृताहुनी गोड पाजलास पान्हा. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गलोगली पाहत फिरे मजला तू आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. हाडाचे आकाड करोनी रक्ताचे केले पाणी. हाडाचे आकाड करोनी रक्ताचे केले पाणी. तुझ्यासारखे कष्ट केले नाही कोणी. संतांचा मी दास सांगतो ऐकावी वाणी. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. फार दुःख व्यक्त केलं पण आता काही उपयोग नव्हता. आणि म्हणून म्हणतात की आईचं दुःख त्याला विचारा ज्याला आई नाही.
आई ही आई असते मायबाप, नसते सांभाळणारी बाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि अशाच या मातोश्री ज्या भोगावडे परिवारातून 1 वर्षापूर्वी त्यांना सोडून निघून गेल्या. मी ऐकलं इथं आल्यानंतर, ते बाबा होते, त्या बाबांनी सांगितलं की एवढा जीव लावला त्यांनी आम्हाला सगळ्यांना. फार प्रेमळ स्वभाव होता त्यांचा. त्यांचं कुटुंब जर पाहिलं तर त्यांना 3 मुलं, म्हणजे 1 मुलगी आणि 2 मुलं. एक मुलगा काही वर्षांपूर्वी काही कारणामुळे ते सगळ्यांना सोडून गेले. त्यांना आता 1 मुलगा आणि 1 मुलगी, म्हणजे श्री काशीनाथ मारुती भोगावडे आणि सौ जनाबाई विठ्ठल वाखारे ही त्यांची मुलगी. ही त्यांची सर्व संतानं आणि कैलासवासी कैलासवासी भगवान मारुती भोगावडे हे त्यांचे प्रथम म्हणजे मोठे पुत्र. असे 3 जण भावंड, ही 3 मुलं त्यांना होती. पुढे मग आता सुना आहेत, मुलं आहेत, नातवंड आहेत. पण 101 वर्षाचं आयुष्य, एका चांगल्या आयुप्रमाणे 101 वर्षाचं आयुष्य त्यांनी या सगळ्यांसोबत व्यतीत केलं. आणि 1 वर्षापूर्वी, म्हणजे आजपासून 1 वर्षापूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. प्रत्येक व्यक्तीचं जसा दशक्रिया विधी केला जातो तसं हे पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध हे सुद्धा केलं पाहिजे. या विधींना सुद्धा शास्त्रामध्ये काहीतरी महत्त्व आहे आणि त्याप्रमाणे या भोगावडे परिवाराने हे पुण्यस्मरण आयोजित केलं. त्या निमित्ताने हरिकीर्तन रूपी सेवा ठेवली आणि म्हणून आज कैलासवासी श्रीमती मुक्ताबाई मारुती भोगावडे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही आपण आज ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि या ठिकाणी मला सेवेची संधी दिली, ते त्यांच्यामार्फत माझ्यापर्यंत ही सेवेची संधी आली. ते हरिभक्त परायण कळसकर महाराज असतील पिंपरी दुमालाचे, त्याचप्रमाणे गोलेगावचे भूषण असणारे म्हणजे ग्रामपंचायत सदस्य हरिभक्त परायण वाखारे महाराज असतील, यांनी सुद्धा भरपूर चौकशी करून, म्हणजे ते मला म्हणाले की दशक्रियेला त्यांना मला बोलवायचं होतं पण ते जमलं नाही. आणि वर्षभर त्यांनी माझं नाव लक्षात ठेवलं आणि वर्षभरानंतर त्यांनी मला आवर्जून बोलवलं. हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला बोलवलं, माझ्यापर्यंत ही संधी त्यांनी मला दिली, हे खरंच माझं भाग्य आहे. आज ही संपूर्ण सेवा झाली, थोडीशी लांबली, थोडा वेळ वाढाव घेतला, पण काय करणार, सुरुवात उशिरा झाली होती ना. आणि ही जी सेवा आपली आज पार पडली, ही सेवा सुंदर प्रकारे पार पडण्यामध्ये जेवढा गायनाचार्यांचा हात आहे, माझ्याबरोबर आलेले हरिभक्त परायण गुरुस्थानी असलेले आदरणीय संगीत अलंकार काबरा महाराज, प्रकाश महाराज काबरा हे इथे आले, यांनी सुंदर गायनाची साथ दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे तुम्ही सर्व मायबाप सज्जन श्रोते, तुम्ही अगदी मनापासून, म्हणजे मी तुम्हाला जसं सुरुवातीला सूचना सांगितल्या होत्या त्याप्रमाणे तुम्ही शांतपणे माझी सेवा श्रवण केली, त्याबद्दल मी तुमचीही आभारी आहे. आणि माईक सिस्टीमवाल्या दादांनी सुद्धा फार सुंदर साथ दिली, त्याबद्दल त्यांचीही आभारी आहे. त्याचप्रकारे श्री आदरणीय संभाजी महाराज पवार असतील, श्री आनंद महाराज हंडगर असतील, त्याचबरोबर मृदुंगमणी राहुल महाराज जाधव असतील, यांनी सुद्धा फार सुंदर साथ दिली. म्हणजे कीर्तन मला तर असं वाटत होतं की आज 2 वाजेपर्यंत करावं, इतकी छान साथ मला यांनी दिली. पण तुमचा एवढा वेळ घेण्याचं मलाही काही बंधनं असतात ना, एवढा वेळ मी घेऊ शकत नाही. आणि त्याप्रमाणे यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये जी काही सेवा केली ती गोड मानून घ्यावी. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष असतील, जे काही मी योग्य बोलले असेल ते माझ्या गुरूंची कृपा असेल. त्यामुळे झालेली सेवा अशा प्रकारे गुरूंच्या चरणी अर्पण करते. माझे वडील हरिभक्त परायण मोहन महाराज दंडवते, ते सुद्धा कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे माझी आई, या सर्वांच्या चरणी मी सेवा अर्पण करते. तुम्हा मायबाप सज्जन श्रोत्यांच्या चरणी सेवा अर्पण करते, माऊलींच्या चरणी सेवा अर्पण करते आणि त्या पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.